जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 ऑक्टोबर इसवी सन 1657. कल्याण भिवंडी मोहीम. महाराजांनी आजच्या दिवशी दादोजी बापूजी रांजेकर यांना कल्याण भिवंडी मोहिमेसाठी निरोप दिला. 23 ऑक्टोबर इसवी सन 1662. शिवरायांचे बाजी जेदे यांना पत्र. इसवी सन 1661. मुघल सरदार शाहिस्ते खान पुण्यात येऊन बसला होता व स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. म्हणून रयतेबद्दल सदैव जागरूक असणाऱ्या महाराजांनी सर्जेराव जेदे यांना आजच्या दिवशी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की जे बांध धरून नेतील त्यांचे पाप तुमच्या माती बसेल. या पत्रातून शिवरायांची रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते. शाहिस्ते खान स्वराज्यात घुसून 2 वर्ष उलटून गेली. त्याने मराठ्यांच्या मुलखात हल्ले करून तो ताब्यात घेण्यास सुरुवात केली. कोकण प्रांत सुपे परगण्याबरोबरच त्याने भोर रोहिडा भागातही आपल्या हालचाली सुरू केल्या. स्वराज्याचा भक्कम आधार असणारे कान्होजी जेदे मरण पावल्याने त्या प्रांताची देशमुखी त्यांचे पुत्र बाजी जेदे सांभाळत होते. शाहिस्ते खानाच्या आक्रमणाच्या भीतीने बाजी जेदेंनी आपली माणसे जावळी खोऱ्यात हलवण्याची परवानगी शिवाजी महाराजांच्याकडे मागितली, पण महाराजांनी त्याला नकार देऊन त्या परत तेथच अवघड ठिकाणी राहण्यास सांगितले. पण पावसाळ्यात मुघलांच्या मंदावलेल्या हालचाली दसरा झाल्यानंतर ताज्या दमाने पुन्हा सुरू झाल्या. मुघल रोहिड खोऱ्यांवर हल्ला करणार असल्याची बातमी कळतात शिवाजी महाराजांनी त्या भागातील रयतेच्या काळजपोटी बाजी जेदेंना एक पत्र लिहिले. त्यात रयतेला घाटाखाली अवघड जागी ठेवून त्या ठिकाणी प्रसंग रयतेची काळजी घेण्यास सांगितले होते. या कामी हैगय न करणे व तसे झाल्यास नुकसानीचे पाप तुमच्या माती बसेल असेही सांगितले. 23 ऑक्टोबर इसवी सन 1670. ब्रह्मागिरी स्वराज्यात दाखल. ब्रह्मागिरी हा दिंडोरी जवळचा किल्ला मराठ्यांनी जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. 23 ऑक्टोबर इसवी सन 1671. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसरूळ स्वारीनंतर एक महत्त्वाची माहिती. दंडराजपुरी जंजिऱ्याच्या सिद्धीवर दहशत बसवायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार पाठवले. इसवी सन 1671. ऑक्टोबर 23. छत्रपती शिवाजी राजांचे राजपुरंदी दंडावर एक लहान आरमार गेले. राजियांची जहाजे पुण्यातील सजली, गुराबा, तारंडी, गलबती, शिबाडे, पगार अशी नाना प्रकारची जहाजे करून दर्यासागर म्हणून मुसलमान सुभेदार व सुभेदार मायनाका भंडारी 200 जहाजे एक सुभा असे आरमार सजले. मराठा व सिद्धीच्या जहाजात युद्ध होऊन सिद्धीचे जहाजे जिंकले. युद्ध मोठं होतं. दर्यात सिद्धीचे जहाजे फेरणे अशी झाली. यावर दरवेळेस युद्ध चालू राहिले. ह्यात चोरून मारून हपसी सामान नेत होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे जागो समुद्रात तेव्हा आपली स्थळे बळकट करत होती, म्हणून सामान वाचले. जागोजागी बंदरे शहरे म्हणजे मोगल, फिरंगी, इंग्रज अशा 5-6 पाण्यात आहेत. त्याची शहरे बेदनूर, सौदे, श्रीरंगपट्टण, एसी दर्या किनारे मारून युद्ध करून मालमत्ता मिळवली. अशा प्रकारे आता मराठ्यांची 700 जहाजे समुद्रात संचार होले. एक समुद्रात मराठा लष्कर एक मोहीम सजली. 23 ऑक्टोबर इसवी सन 1682. सन 1682 मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने मुघल सैन्याने कल्याण भिवंडीला दिला होता. इतर ठिकाणी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. अशा वेळी मुघल, सिद्धी आणि इंग्रज एक झाले तर त्यापासून स्वराज्याला धोका निर्माण झाला असता. म्हणून संभाजी इंग्रजांशी मैत्री करण्यासाठी आपले न्यायाधीश प्रल्हादजी यांना इंग्रजांकडे पाठवायचे ठरवले. त्यानुसार प्रल्हाद पंत ऑक्टोबर महिन्यात इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी निघाले. या भेटीत त्यांनी संभाजीराजांचे सगळे हुकूम इंग्रजांना सांगितले. मुंबईच्या संरक्षणासाठी इंग्रजांना पैशाची व सैन्याची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. शिवाय मराठ्यांकडून इंग्रजांची झालेली नुकसानी भरपूर देण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी कळविले होते. या भेटीतच शंभूराजांनी प्रल्हाद पंतांच्या मार्फत इंग्रजांकडे दुर्मिळ वस्तू, कुत्री, लहान मोठी पिस्तुले, मोठे बिलोरी, आरसे इत्यादी गोष्टी हव्या असल्याचेही कळवले होते. प्रल्हाद पंतांच्या या भेटीचा वृत्तांत मुंबईकरांनी सुरतेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवला होता. 23 ऑक्टोबर इसवी सन 1778. कित्तूरची राणी चुन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर इसवी सन 1778 रोजी झाला व त्यांचा मृत्यू 21 फेब्रुवारी इसवी सन 1829 रोजी झाला.